नमस्कार मित्रांनो, मी विनायक नांदेड सिरीजच्या 23व्या भागात मी आलो आहे सुगाव येथील कल्याण व्यंकटेश मंदिरामध्ये। व्यंकटेश मंदिर हे नांदेडपासून सुमारे 9.5 किलोमीटर अंतरावर आहे। या मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना 3 मार्च 2023 ला करण्यात आलेली आहे। या मंदिराची स्थापना अरुण कृष्ण रुद्रावर यांनी केली आहे। व्यंकटेश मंदिर हे सकाळी 5:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू असते। मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला बालाजीच्या सुंदर अशा मूर्तीचे दर्शन होते। या मंदिरामध्ये दर शुक्रवारी भंडारा असतो। नवरात्रीमध्ये ब्रह्मोत्सव साजरा केला जातो। तसेच तिथीनुसार वार्षिक महोत्सव पण साजरा केला जातो। दर शुक्रवारी आणि एकादशीला मंदिरामध्ये अभिषेक केला जातो। अभिषेक सकाळी 5:30 ते 7:30 पर्यंत असतो। त्यानंतर 7:30 ते 9 वाजेपर्यंत बालाजीच्या मूर्तीचा शृंगार केला जातो आणि 9 वाजता आरती होते। त्यानंतर मंदिरामध्ये भंडारा चालू होतो। दररोज रात्री 7 वाजता आरती केली जाते। त्यानंतर 8:30 वाजता शयनयान आरती होते। त्यानंतर मंदिर बंद करण्यात येते। बालाजीच्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पा आणि हनुमानाच्या मूर्तीचे पण दर्शन होते।